फलटण डॉक्टर महिला आत्महत्येवर विधानसभेत चर्चा। हातावरील ते अक्षर डॉक्टर महिलेचंच असल्याचं फॉरेन्सिक अहवालातून निष्पन्न झालंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती आहे। दोन्ही आरोपींकडून डॉक्टर महिलेचं शोषण झाल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। एसआयटी मार्फत तपास सुरू आहे। लवकरच चार्जशीट दाखल होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली आहे। प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही त्यांनी केला। त्या ठिकाणी क्रिमिनल केसेसमध्ये असलेल्या मेडिकल रिपोर्ट्सवरती फेरफार करण्याचा दबाव तिच्यावरती या दोन अटकेत असलेल्या आरोपींपैकी एका आरोपीने टाकला असल्यामुळे त्या संदर्भातून तिने आत्महत्या केलेली आहे का, हा माझा दुसरा प्रश्न आहे। आणि माझा तिसरा स्पेसिफिक प्रश्न असा आहे की या संबंधी ज्या एसआयटी चौकशीचे गठन केलेले आहे त्या एसआयटीचा तपास हा किती दिवसामध्ये पूर्ण होणार? त्या डॉक्टर महिलेने जे काही तिच्या हातावर लिहिलेलं आहे ती तिचीच हँडरायटिंग आहे या संदर्भात निष्पन्न झालेला आहे, तसा रिपोर्ट आलेला आहे। दुसरा जो काही विषय या ठिकाणी त्यांनी मांडला की हे जे काही आरोपी आहेत त्या आरोपींनी दबाव आणला का, तर मुळामध्ये या सगळ्या केसमध्ये हे जे पोलीस अधिकारी बदने आहेत या बदनेंचं एक प्रकारे जी काही आता आपल्याकडे माहिती आलेली आहे, चॅट्स आलेले आहेत, त्या सगळ्या ह्याच्यात तिची फसवणूक करून आणि शारीरिक शोषण केल्याचं आपल्याला लक्षात येत आहे बदनेंनी। आणि त्यातनं मग म्हणजे लग्नाचं आमिष दाखवणं वगैरे अशा सगळ्या गोष्टी झालेल्या त्यात लक्षात येतात। आणि त्यातनं नंतर मात्र वेगळी भूमिका या बदनेंनी घेतलेली दिसते। एक प्रकारे तिचं शोषण त्यांनी केल्याचं लक्षात येतं।